नमस्कार, आगडी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे बघत आहे गावाकडच्या पद्धतीने अगदी हिरव्या मुगाची चविष्ट झणझणीत अशी मुगाची आमटी गरम गरम भाकरी यासोबत खाल्ली जाते। असा हा मस्त बेत होतो। तर झणझणीत आणि चविष्ट लागणारी अशी आमटी बनवायला सुरुवात करूया। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करू। चला तर मग आपण झणझणीत चविष्ट अशी गावाकडच्या पद्धतीने मस्त अशी हिरवीगार मुगाच्या दाण्याची आमटी बनवायला सुरुवात करूया। हिरव्या मुगाची आमटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण इथे बघूया। इथे 1 वाटी मी मुगाचे दाणे घेतले आहे। हे मुगाच्या शेंगा मी बाजारामधून विकत आणले आहे आणि त्या सोलून त्याचे दाणे काढून घेतले। आपल्याला हिरव्या मुगाच्या शेंगा या बाजारामध्ये खूप साऱ्या प्रमाणात उपलब्ध असतात आणि हे स्वच्छ धुवून घेतले दाणे मी। चवीनुसार मीठ आहे, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून हळद, एक मोठ्या आकाराचा बारीक केलेला टोमॅटो आहे। इथं मी 10 लसूण पाकळ्या घेतल्या होत्या आणि त्या बारीक कट केल्या। खूप सारी कोथिंबीर आहे, मोठा एक बारीक केलेला कांदा आहे। इथं 7-8 हिरव्या मिरच्या आहे, अर्धा इंच इतका आला आहे। तर आता सर्वप्रथम आपल्याला हे हिरव्या मुगाचे दाणे भाजून घ्यायचे आहे। आता सगळ्यात आधी इथं गॅसवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे। इथं तवा व्यवस्थित छान गरम झाला आहे। तर यावर आपण हे मुगाचे दाणे भाजून घेऊया। तर ही पद्धत गावाकडची आहे। तर हे हिरव्या मुगाचे दाणे आपल्याला इथं मी 3 ते 4 मिनिटासाठी हे दाणे भाजून घेते। मी 3 ते 4 मिनिटं छान भाजून घेतले आहे। आता याला काढून घेऊया। आता हे थंड होण्यासाठी आपल्याला बाजूला असेच ठेवून द्यायचे आहे। आता याच तव्यामध्ये आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे। ह्या मिरच्या मी व्यवस्थित धुवून घेतल्या आहे। आता या मिरच्यावर आपल्याला तेल घालायचं आहे। तर हिरव्या मुगाची आमटी हे तिखटच असते। तर इथं मी हिरव्या मिरच्याचं प्रमाण जास्त वापरलं आहे। तुम्हाला कमी वापरायचं असेल तरी काही हरकत नाही। यामध्ये किंचित थोडं तेल घालायचं आणि हे भाजून घ्यायचं आपल्याला मिरच्या। त्याचसोबत इथे लसूणसुद्धा भाजून घ्यायचं आहे। या मिरच्यामध्येच आपल्याला हा लसूण घालून घ्यायचा आणि इथं आलं आहे अर्धा इंचाचं, हिरव्या मिरच्यामध्येच भाजून घ्यायचं। तर हिरव्या मिरच्याची टेस्ट या हिरव्या मुगाच्या आमटीमध्ये छान उतरते। तर ही गावाकडची पद्धत तुम्ही नक्की करून बघा। आता इथं मी हिरव्या मिरच्या आणि हे छान खरपूस भाजून घेतलं आहे। आता याला काढून घेऊया आणि हे मिश्रण हलकंसं थंड झाल्यावर आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे। आता सर्वप्रथम आपल्याला या हिरव्या मुगाच्या दाण्याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून हे वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे। फार तर यामध्ये 1/2 चमचा पाणी घातलं तरी चालेल, फक्त याच्यामध्ये जास्त पाणी घालू नका। वाटण करून घेणार आहे, फक्त ओबडधोबड असंच वाटण करून घ्यायचं आहे। वाटण करून घेतलं आहे मिक्सरमध्ये। बघा, यामध्ये कमीत कमी पाण्याचा वापर करून हे वाटण मी करून घेतलं आहे। असं जाडच वाटण करून घ्यायचं थोड्या प्रमाणात, जास्त बारीक अशी पेस्ट करायची नाही। आता याला काढून घेऊया। हे बघा, इथं मी काढून घेतलं आणि तुम्ही वाटण बघू शकता, छान आपलं असं जाडसरच आहे। आता याला बाजूला ठेवून देऊया। आता याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला लसूण, हिरवी मिरची, आलं हे घालून घ्यायचं आहे आणि याचंसुद्धा आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। त्याचसोबत इथं जिरं आहे, हे सुद्धा मी यामध्येच घालून घेते। यासोबत छान वाटण होईल या जिऱ्याचे। आणि खूप सारी कोथिंबीर आहे, यामध्ये घालून घ्यायची। यामध्ये 1 चमचा पाणी घालून आपल्याला याचं असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। आता इथे मी वाटण करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान हिरवगार वाटण तयार झालं आहे आणि एकदम बारीक झालं आहे। आता आपल्याला आमटी बनवायला घ्यायची आहे। आता सगळ्यात आधी इथं गॅसवर मी पातेलं ठेवलं आहे। यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचे आहे। हे बघा, इथं मी 2 चमचे तेल घालून घेतलं आहे आणि आता या तेलामध्ये आपल्याला हा कांदा घालायचा आहे।
आपल्याला गॅस मंद आचेवरच ठेवायचा। इथं मी सोनेरी रंगावर हा कांदा 2 ते 3 मिनिटासाठी परतून घेते। आता इथे तुम्ही बघू शकता हलकासा सोनेरी रंगावर परतून घेतला आहे। आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि यासोबतच आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार, कारण टोमॅटो पटकन शिजावा म्हणून। आता इथं आपण हा टोमॅटो व्यवस्थित शिजून घेऊया। आता इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो व्यवस्थित असा मऊ शिजला आहे। आता यामध्ये आपल्याला जे हिरवं वाटण केलं होतं मिरचीचं ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। या आमटीमध्ये खूप साऱ्या प्रमाणात कोथिंबीर वापरावी, जेणेकरून या आमटीची चव छान लागेल आणि आमटीसुद्धा हिरवीगार दिसेल। आता सोबतच यामध्ये हळद आहे, ही सुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हा मसाला आपल्याला तेलामध्ये 5 मिनिटे छान परतून घ्यायचा आहे। आता इथे मी 5 मिनिटे मस्त असा हा मसाला तेलामध्ये परतून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त मसाल्याला असं तेल सुटलं आहे, छान असा खमंग वास सुटला याला। आता यामध्ये हे हिरव्या मुगाचं वाटण घालून घ्यायचं, छान आपल्याला 3-4 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। आता हे वाटण मी छान परतून घेतलं आहे तेलामध्ये, छान हिरवगार दिसते हे वाटण आपलं। इथं यामध्ये हे पाणी घालून घ्यायचं आहे, आणखी मी यामध्ये थोडं पाणी घालते। तर इथं मी 1 ग्लास पाणी घातलं आहे। झाकण ठेवून 5-6 मिनिटासाठी ही आमटी आपल्याला शिजून घ्यायची आहे। आता इथे 5 ते 6 मिनिटं झाली आहे, मी यावरचं झाकण काढून घेतलं आहे। फक्त झाकण ठेवत असाल तर मग तिथेच तुम्हाला बसावं लागेल, कारण हे भाजी उतू जायची शक्यता असते। त्यामुळे आपल्याला अधूनमधून त्यावरचं झाकण काढून ते भाजी अशी व्यवस्थित फिरून घ्यायची असते, नाहीतर मग ती भाजी होतू जाते। तर इथं छान ही आमटी अशी खडखडून शिजून घेतली आहे। आता गॅस करायचा बंद आणि तुम्ही बघू शकता मस्त असा सुगंध घरभर दरवळला आहे। मस्त इथं आपली हिरवीगार हिरव्या मुगाची आमटी बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता रंगही असा सुरेख आला आहे, बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही आमटी इथं बनवून तयार झाली आहे। तर ही आमटी गरमागरम भाकरीसोबत चुरून खाऊ शकता, मस्त लागते, किंवा मग भातासोबत सुद्धा तुम्ही हे कालवून खाऊ शकता, छान लागते। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा, तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी बनवून खात जा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।